नमस्ते, हरिओम. बऱ्याचदा 40च्या पुढे गेलं किंवा आजकाल तर 30 मध्ये सुद्धा हाताच्या पायाच्या बोटांना हाताच्या भागामध्ये मुंग्या येताना दिसून येतात. तर हे बऱ्याचदा व्हिटॅमिन्सच्या कमतरतेमुळे होतं. पण ह्या मुंग्यांसाठी साधी सोपी एक्सरसाइज आपण आज शिकणार आहोत. मुंग्या येतात, कधी कधी असे हात पण थरथर करतात. त्याच्यामुळे काय होणार आहे, आपण जे एक्सरसाइज करणार आहे त्याच्यामुळे ह्या हाताच्या बोटांची पायाची स्ट्रेंथ वाढायला मदत होणार आहे. सुरुवात करूया. बोटांना पूर्ण ताण द्यायचा आहे. अंगठा आतमध्ये, बोट दुमडून घ्यायची. ताण द्या, दुमडून घ्या, ताण द्या, दुमडून घ्या. हे तुम्ही कोपर सरळ करून पण करू शकता. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. जेवढं शक्य होईल तेवढं करायचंय. 5 काउंट 10 काउंट करू शकता. हाताची मूठ करून घ्यायचे आणि हात मनगटातून फिरवायचे. 1 2 3 4 5. उलट दिशेने 1 2 3 4 5. आता तळवे खाली आणि वर करायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. ही एक्सरसाइज आपण काय करतोय की हातातल्या ज्या नस आहेत त्या मोकळ्या झाल्या पाहिजे आणि ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित झालं पाहिजे. आता इकडे आणि इकडे फिरवायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता हात कोपरामधून गोल फिरवायचे. कोपर इथं शरीराजवळ ठेवायचे आणि फक्त हाताची बोट करून हात कोपरातून फिरवायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. उलट दिशेने फिरूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. आता हात पुढे मागे करायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. आता हातांवर आपण टॅपिंग करणार आहे. हाताच्या मागच्या भागावर करूया. हळूहळू आपल्या स्किनवर मारायचे. वरून परत खाली हळू मारायचे. आतल्या बाजूने कोपराच्या जागेवर मारताना हाताचं असा करून घ्यायचा आकार, वाटेसारखा. मग हे असं करायचं. तर दुसऱ्या हातात करूया. आधी मागच्या बाजूने. आतल्या बाजूने असं साधारणतः 4 ते 5 वेळा केलं. एवढं टॅपिंग जरी केलं तर बऱ्यापैकी ब्लड सर्क्युलेशन वाढतं. आता पायांच्या मुंग्यासाठी बऱ्याचदा मांडी घातली किंवा खूप वेळ खाली बसलं तरी पायांना मुंग्या येतात. पाय समोर करून घ्यायचे आहेत
आणि पायाची बोटे पूर्ण उघडायची आणि बंद करायची. उघडली, बंद केली. 1 2 पूर्ण ताण द्यायचा आहे. 3 4 5 6 7 8 9 आणि 10. आता पाय पुढे मागे. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. कधी पण आधी थोडी एक्सरसाइज करायची आणि त्याच्यानंतर हाताला पायाला टॅपिंग करायचं. त्याच्यानंतर पाय घोट्यातून गोल फिरवायचे. पाय आधी जुळवून घ्यायचे आणि मग पूर्ण गोल फिरवायचे. जेवढं शक्य आहे तेवढं करायचं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. उलट दिशेने करूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. आता पाय फक्त वरून खाली जरा आपटल्यासारखे करायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता पायांना टॅपिंग करणार आहोत. खालून वर सुरुवात करायची आहे. आधी वरच्या भागाला टॅपिंग करायची 2-3 वेळा. आता साईडने करूया. आता खालच्या भागाने करूया. पोटरीच्या भागामध्ये टॅपिंग करायचं. आता पायाच्या आतल्या बाजूने नसा मोकळ्या व्हायला आणि रक्ताभिसरण वाढायला मदत होते. त्याच्यामुळे मुंग्या येण्याचं प्रमाण हळूहळू कमी होत जातं. किंवा पाय आखडल्यासारखे होत असतील तरी ते प्रमाण देखील कमी होत जातं. तर नक्की करून बघा.